मी उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केलेला आहे आणि मागच्या 15 दिवसापासून कामाची सुरुवात केली आणि सुरुवातीची माझी जी मीटिंग झाली होती भुसावळला, त्या मीटिंग मध्ये 109 नगरसेवक होते आणि एक भक्कम पाठिंबा त्यांनी मला दिल्याबद्दल तेव्हापासून एक तयारी सुरू केली आणि जवळपास या मतदारसंघाचा अर्धा दौरा माझा झाला आणि मी प्रत्येकाच्या भेटी घेतल्या। कमीत कमी 400 नगरसेवकांशी माझा संपर्क आतापर्यंत होऊन गेलेला आहे। गिरीश महाजन म्हणताय की विरोधकांना किंवा इतर कुठल्या उमेदवारांना या ठिकाणी खापाई उभारता येणार नाही। महायुतीचे 550 च्या जवळपास संख्याबळ आहे। तुम्ही एक सांगतो तुम्हाला, आम्ही चौधरी परिवार आहे। भुसावळ शहरात आम्ही इलेक्शन लढलोय, आमच्या समोर मंत्री सुद्धा लढलेला आहे आणि काय काय झालं होतं, आम्ही जिंकलेलो आहे। तर आम्ही असं काही भाऊनी काय म्हटलं, गिरीश भाऊने, तो त्यांचा भाग आहे, पण आम्ही काय आहे आणि एक वेळेस आम्ही मैदानात उतरलो तर आम्ही लढतो। मागच्या वेळेस मी लढलेलो आहे, निखिल खडसे असतील, ईश्वर जैन असतील, आखरीपर्यंत मी फाईट दिलेली आहे। माझं तिकीट उशिरा डिक्लेअर झाल्यामुळे मी मागच्या वेळेस हरलो होतो, म्हणून आता मी अपक्ष आणि माझी मैत्री जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि पक्ष सोडून माझ्या मैत्रीची जीत होणार आहे। हो, पण एकीकडे बघितलं तर तुम्ही प्रहार विजयाची 100% खात्री आहे मला। भाऊ, एकीकडे बघितलं तर तुम्ही प्रहार संघटनेसोबत होतात, आता भाऊंनी देखील शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। भाऊंनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, आम्ही भेटलोही होतो, शिंदे साहेबांशी माझी भेटही झाली होती मुंबईला। पण आता भाऊंशी मी चर्चा केली की भाऊ माझी इच्छा आहे आणि मला या नगरसेवकांचा पाठिंबा आहे। एक मी माझा फॉर्म भरला, एक माझ्या सचिन आमचा पुतण्या आहे त्यांचाही फॉर्म भरलेला आहे। पण आता जी येणारी आता लढत सुरू होईल 4 तारखेनंतर मेन चालू होईल लढाई आणि जो संपर्क आहे, संपर्काच्या बाबतीत मी सगळ्यांपेक्षा स्ट्रॉंग आहे, मैत्रीच्या बाबतीत मी सर्वांपेक्षा स्ट्रॉंग आहे आणि रिलेशन कसे सांभाळायचे ते माझ्या जिल्ह्यामध्ये मी 40 वर्षापासून करतोय। गिरीश भाऊ सोबत तुमची आज भेट झाली, गिरीश भाऊ सोबत माझी भेट झाली। गिरीश भाऊने एक स्टाईलने मला म्हटलं की आमच्या विरोधात लढतोय का? म्हटलं हो भाऊ, कारण लढाई असते। शरद तायडे माझा जिवलग मित्र आहे 30 वर्षापासून। नंदू भाऊ एक चांगलाच मनुष्य विचार, पण ग्रामीण मधला, त्याला नॉलेज नाही शहराचं। म्हणजे नंदू भाऊला जर 5 नगरसेवकाचे नाव विचारले तर नंदू भाऊ सांगू शकणार, आता पाठ करेल तर सांगेल नंतर, पण सांगू शकणार नाही। पण मनुष्य चांगला आहे, ग्रामीण मधला आहे। संपर्कात येतील ना, आता तर माहोल बनेल आणि सेकंड मतात तर मला दोघी बाजूने पडते 2 नंबरचा मतदार। कारण सांगतो की रिलेशन असतात आणि हे जे इलेक्शन होतं हे एक वेळेस जगवानी मला वाटतं सेकंड मतावरती जिंकलेला आहे, असं एक म्हणजे कॅल्क्युलेशन असते सर्व। आणि ज्याचा अभ्यास दांडगा असेल, तो अनुभवी असेल, त्याचं काम इथं होतं। मागच्या वेळी ही निवडणूक बिनविरोध झालेली होती। विजय मी आता किती मताने नाही सांगू शकत, पण मी विजय होणार, कारण आम्ही लढवई आहेत। आम्ही भुसावळ शहरात 2 भाऊ आले होते, तेव्हा सुरुवातीला एक कमी वयाचे होतो, तेव्हापासून आम्ही सुरू केलो। आम्ही आमदार झाले, नगर अध्यक्ष झाले, 40 वर्षापासून आम्ही संघर्ष करतो। आता यांनी तिकीट देताना इतकी मोठी चुकी केली आहे की त्याचा बेनिफिट मला खूप मोठ्या प्रमाणात होणार। ग्रामीण भागातल्या माणसाला दिलं ना, नाराजी म्हणजे आता ते सांगत नाही ना, दाखवून देतात मतदानामध्ये। भाऊ, मागच्या वेळी ही निवडणूक बिनविरोध झालेली होती, आता देखील बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून राहणार आहे। मागच्या वेळेस जेव्हा चंदूभाई पाटील होते, ते माझे मित्र होते, त्यांच्यासाठी मागच्या वेळेस मी थांबलो होतो। तेव्हाही माझी इच्छा होती, कमीत कमी 15 वर्षापासून मी भाजप सोबत मी 7 वर्ष होतो। 7 वर्ष जेव्हा माझी वेळ आली तेव्हा माझ्या मित्रालाच दिलं आणि मित्राला दिल्याबद्दल मी चंदू पाटीलचा विरोध करू शकलो नाही। आता लढत करणार आणि तयारी आहे ना, अपक्ष 100च्या आसपास आहे आणि वेगवेगळे सामाजिक समीकरण, त्याचं बेनिफिट मलाच होणार आहे आणि मला लोक मतदान याच्यासाठी करतील की मला नगरपालिका कळते आणि नगरपालिकेत त्या नगरसेवकांची सुख दुःख असतील आणि त्यांच्या अडचणी कोण सॉल्व्ह करू शकतो ते त्यांना माहित आहे। आपल्या विरोधात महायुतीची महाशक्ती आहे, कसं पेलाला यावं? पण मी आता अगोदरच सांगितलं की संजय सावकर तो महाशक्तीचेच होते आणि त्यांची मिसेस पडली ना भुसावळमध्ये,
काही तसं काही नसतं. ही जे मतदार असतात, मतदार राजे, हे कोणाला आशीर्वाद देतील आणि काय घडेल हे आम्ही कोणीच सांगू शकत नाही.